रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली आणि सगळ्यांचं इकडे लक्ष लागून होतं की या मॉनिटरी पॉलिसीमध्ये व्याजाचे दर वाढणार की कमी होणार. मॉनिटरी पॉलिसीच्या मीटिंग्स गेले 3 दिवसापासून चालू होत्या. आज सकाळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये या 3 दिवसाच्या मीटिंगचं सार लोकांना ॲप्राइज केलं, पत्रकारांना ॲप्राइज केलं आणि मग त्यांनी त्याचे जे निर्णय आहेत ते निर्णय आम जनतेला अवगत केले. ते सुरुवातीला आपण ऐकूया. Over the past few months, the global economy has been shaped by heightened uncertainty, disruptions to key trade routes and supply chains, increased market volatility, and cautious business sentiment. Let me at the very outset emphasize that the Indian economy entered this episode of global turbulence with much better fundamentals than in previous similar episodes. We remain confident to withstand these shocks with minimum pain. Nevertheless, it is important to not only confront and address these challenges, but also at the same time take this as an opportunity to further enhance our resilience. Global economic outlook remains clouded by the continuing geopolitical impasse in West Asia, as sharply escalating energy prices and global supply chain disruptions continue to hinder economic activity. Faced with difficult trade-offs, monetary policy has turned more cautious. Major advanced economy central banks are likely to pivot towards monetary policy tightening. While equity markets remain buoyant, driven by AI-fueled optimism, global bond markets remain bearish amidst renewed inflation fears and continuing debt sustainability concerns. Risk-off sentiments and safe haven demand are imparting volatility to forex markets, with a depreciating trend in many EME currencies. In this backdrop, the Monetary Policy Committee met on the 3rd, 4th, and 5th of this month to deliberate and decide on the policy repo rate. After a detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments and the outlook, the MPC voted unanimously to keep the policy repo rate under the LAF unchanged at 5.25%. त्यांनी आता घोषणा केल्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर हे कमीही होणार नाहीत आणि वाढणारही नाहीत, म्हणजे जैसे थे राहतील असा निर्णय घेतला. आता रेपो रेट याचा सिग्निफिकन्स काय, याचं महत्त्व काय आपण सुरुवातीला समजून घेऊया. रेपो रेट जर वाढला तर बँकांचे कर्जाचे व्याजदर हे वाढतात आणि कर्जाचे व्याजदर वाढले की लोक कर्ज कमी घेतात. लोकांनी कर्ज कमी घेतलं की अर्थव्यवस्थेमध्ये खेळणारा जो पैसा आहे तो पैसा हा कुठेतरी कमी होतो. आणि जर रेपो रेट वाढला आणि रेपो रेट जर कमी झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये खेळणारा जो पैसा आहे तो पैसा हा वाढतो, कारण व्याजदर कमी झाले की लोक उचल जास्त करतात आणि ओघानेच त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा अधिक खेळतो. जर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, चलनवाढ नियंत्रणात ठेवायची असेल, ज्या चलनवाढीमुळं महागाई वाढते, महागाई नियंत्रणात जर ठेवायची असेल तर रिझर्व्ह बँक आपला जो रेपो रेट आहे तो रेपो रेट वाढवते. खरं म्हणजे आत्ता रिझर्व्ह बँकेनी या मॉनिटरी पॉलिसीचं जे स्टेटमेंट प्रसिद्ध केलेलं आहे किंवा एकूण जागतिक परिस्थितीचं, आर्थिक परिस्थितीचं आणि भारतीय आर्थिक परिस्थितीचं जे अवलोकन केलं आणि ज्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर हा रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता जास्त होती. पण आज रिझर्व्ह बँकेने तसा निर्णय घेतला नाही.
फक्त रिझर्व्ह बँकेनी इंडिकेटिव्हली हे सांगितलं की ही परिस्थिती जर अशीच चालू राहिली किंवा बिघडली तर येणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये मात्र व्याजाचे दर रेपो रेट हा वाढवणं अपरिहार्य बनेल. ही जी काय मॉनिटरी पॉलिसी बॉडी आहे ती 6 लोकांची बॉडी आहे. त्याच्यात गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, मॉनिटरी पॉलिसी आणि रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेली एक तज्ज्ञ व्यक्ती आणि याशिवाय भारत सरकारने नियुक्त केलेल्या 3 तज्ज्ञ व्यक्ती अशी एकूण 6 लोकांची ही कमिटी असते. सर्वसामान्यतः एकमताने निर्णय घेतले जातात, पण कधीकधी यात एखाद्या सदस्याचा डिसेंट पण रेकॉर्ड केला जातो. आता या पूर्ण मॉनिटरी पॉलिसीचा सिग्निफिकन्स काय? तर रिझर्व्ह बँकेला आपल्या एकूण रचनेमध्ये दिलेला जो रोल आहे तो रोल हा अर्थव्यवस्थेमध्ये चलन किती असावं किती असू नये हे निर्धारित करण्याचा आहे. रिझर्व्ह बँकेचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितली तर चलन फुगवटा नियंत्रणात ठेवणं, भाववाढ नियंत्रणात ठेवणं हे रिझर्व्ह बँकेला दिलेला रोल आहे. गेल्या 1 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने ग्रॅज्युअली हा जो रेपो रेट आहे हा रेपो रेट हा कमी कमी करत आणला, जो आता 5.25% आहे, जो यावेळच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये कायम ठेवलेला आहे. पण हे मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंट जे आज प्रसिद्ध करण्यात आलं त्यात त्यांनी सांगितलं की जगभरामध्ये सध्या इंधनाचा जो तुटवडा होतोय आणि ट्रेडची जी साखळी आहे त्याच्यामध्ये जी येणारी डिसरप्शन्स आहेत, बिघाड आहेत, त्याच्यामुळं इंटरनॅशनल ट्रेडमध्ये निर्माण झालेले अडथळे आहेत, ते अडथळे जर बघितले तर मोठ्या प्रमाणावर भाववाढ अटळ आहे. भारताचंच उदाहरण घेतलं तर भारत 85% इंधनाच्या बाबतीमध्ये आयातीवर अवलंबून आहे आणि आज जे काय इराण आणि अमेरिका किंवा इस्रायल जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम म्हणून इंधनाचा पुरवठा एकतर अनियमित होतोय आणि इंधनाच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळं ओघानेच भारतामध्ये पण इंधनाच्या किमती वाढत आहेत. आत्ता आपण बघितलं की सरकारने गेल्या 1 महिन्याभरामध्ये पेट्रोलच्या, डिझेलच्या, गॅसच्या किमती वाढवल्या आणि या किमती वाढल्या की वाहनावरचा खर्च वाढतो. तसं याचा कन्झम्पशन हे आज इतकं अत्यावश्यक बनलेलं आहे की त्यामुळे एकूण उत्पादन असो किंवा कुठलीही सेवा असो त्याची कॉस्ट वाढते आणि ती कॉस्ट वाढली की महागाई वाढते. हा सध्याचा एक ट्रेंड आपण लक्षात घेतोय. दुसरीकडे जर रेपो रेट जर सरकारने आत्ता कमी केला असता तर अर्थव्यवस्थेमध्ये खेळणारा पैसा आहे तो वाढला असता आणि तो वाढला असता तर महागाईला या मॉनिटरी पॉलिसीनी इंधन पुरवल्यासारखं झालं असतं. त्यामुळे व्याजाचे दर कमी केले पाहिजेत ही भारतातल्या उद्योगाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र रिझर्व्ह बँकेने आज पूर्ण केली नाही. तसं रेपो रेट वाढवलं पण नाही, कारण आज भारतातल्या अर्थव्यवस्था इतक्या नाजूक वळणावर उभी आहे की अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राहिला पाहिजे ही सरकारची आणि रिझर्व्ह बँकेची पण अपेक्षा आहे. पण तो वाढीचा दर जर कायम ठेवायचा असेल तर आज अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले जे पेचप्रसंग आहेत किंवा जे अडचणी आहेत ते सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघेही रिअलाइज करतात. सगळ्यात मोठा प्रश्न सध्या चर्चेला जातो तो म्हणजे आज डॉलर रुपया विनिमय दर, रुपया घसरत घसरत आज आता 95चा टप्पा त्यांनी उलटला आणि तो कधीही 100 गाठू शकतो असं सध्या मोठ्या प्रमाणावर बोलल्या जात आहे. आता हा जे स्लाइड डाऊन आहे, ही जी घसरण आहे ती थांबावी म्हणून रिझर्व्ह बँकेनी त्यांच्याकडे असलेलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज आहेत ते वेळोवेळी मार्केटमध्ये ओतले आणि ही जी रुपयाची घसरण आहे ती घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील रिझर्व्ह बँक यात सरकारच्या अपेक्षेप्रत किंवा सर्वसामान्यतः ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या अपेक्षेप्रत ही घसरण थांबवू शकली नाही. याचं कारण काय? याचं एक कारण असं आहे की विदेशी भांडवल जे भारतामध्ये येत होतं ते आता येईनसं झालेलं आहे. विदेशी पैसा जो भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये येत होता तो पण आता येईनसा झाला. तसं भारताची आयात आणि निर्यात
तर भारताची निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे. आणि त्या आयातीमध्ये पुन्हा इंधनाचा वाटा मोठा आहे, सोनं मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केलं जातं, खत मोठ्या प्रमाणावर आयात केलं जातं. म्हणजे काही अत्यावश्यक वस्तू आणि सेवा या बाबतीमध्ये भारताला आयातीवर निर्भर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे भारताच्या आयातीवरचा जो खर्च आहे तो वाढलाय आणि निर्यातीतून भारताला मिळणारे जे परकीय चलन आहे हे सीमित झालेलं आहे. आणि हे ते कारण आहे ज्यामुळे आज फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये एका तणावाला भारताला सामोरं जावं लागतंय. दुसरं, भारतामध्ये फॉरेन एक्सचेंज जे मिळत होतं ते हे जे लोक भारतीय ओरिजिनचे आहेत, जे जगभरात वेगवेगळ्या देशामध्ये राहतात, ते लोक रेमिटन्सेस पाठवतात भारताकडे. पण त्या रेमिटन्सेसवर पण आज थोडा ॲडव्हर्स इफेक्ट झालेला आहे. त्यामुळे त्या रेमिटन्सेसमधून यापूर्वी ज्या प्रमाणामध्ये परकीय चलन भारतात येत होतं त्या प्रमाणामध्ये आज ते परकीय चलन भारतामध्ये येत नाही. त्यामुळे पण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर ताण पडलेला आहे. तसं याचा एक आणखी परिणाम असा होतोय की भारताने विदेशामधून जे कर्ज घेतलेलं आहे ती डॉलरची किंमत, म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया अधिक द्यावा लागतो. म्हणजे भारताला त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा त्या कर्जाच्या वरील व्याजाची परतफेड करण्यासाठी हे अधिक पैसे वापरावे लागतात. म्हणजे त्याची कॉस्ट वाढलेली आहे. त्यामुळं पण पुन्हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर आणखी ताण पडतोय. याचा एकत्रित परिणाम म्हणजे रुपया सारखा त्या डॉलरच्या तुलनेमध्ये घसरतोय. तो सांभाळणं याच्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करते. आपल्यापैकी अनेक लोकांचा एक समज आहे की डॉलर आणि रुपया यांचा जो विनिमय दर आहे हे कोण नक्की करतं? हे रिझर्व्ह बँक नक्की करत नाही, हे भारत सरकार नक्की करत नाही, हे मार्केट नक्की करतं, बाजारपेठ नक्की करते. म्हणजे बाजारपेठेमध्ये जर डॉलरचा सप्लाय, पुरवठा हा वाढला तर डॉलरची किंमत कमी होते, म्हणजे रुपयाची किंमत ॲप्रिशिएट होते. पण जर बाजारामध्ये डॉलर कमी झाला तर ओघानेच रुपया अधिक घसरतो आणि डॉलरची किंमत वाढते. आणि आज नेमकं हेच होतंय की आज आयात निर्यातीमध्ये निर्माण झालेला जो असमतोल आहे त्यामुळं रुपया घसरतोय आणि डॉलरची किंमत ही वाढतीये. म्हणून रिझर्व्ह बँक वेळोवेळी काही पावलं उचलते. आता आणखी काही इन्स्ट्रुमेंट्स रिझर्व्ह बँकेकडे आहेत. कॅश रिझर्व्ह रेशो जो आज 3% आहे. जर रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जास्त प्रमाणामध्ये आहे ज्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं, तर रिझर्व्ह बँक तो बँकिंग सिस्टीमचा पैसा विड्रॉ करण्यासाठी, काढून घेण्यासाठी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये वाढ करते. आणि तर वाढ केली तर तो निधी त्या प्रमाणामध्ये सिस्टीममधून विड्रॉ केला जातो. आणि जर CRR कमी केला तर मनी सप्लाय वाढतो. तसं स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे. म्हणजे आज अर्थव्यवस्थेमध्ये जो काय पैसा आहे त्या पैशातला 18% बँकांकडची जी ठेवी आहे त्या ठेवीतले 18% पैसा हा SLR म्हणून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. आता हा जो रेट आहे हा जर वाढवला तर बँकिंग सिस्टीम मधले पैसे सक केले जातात, म्हणजे काढून घेतले जातात. या दोन्ही बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने कुठलेही निर्णय घेतले नाहीत, काहीही बदल केले नाहीत. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं, एकूण जर बघायला गेलं तर रिझर्व्ह बँकेची ही आजची जी मॉनिटरी पॉलिसी आहे ही जैसे थे हा संदेश देणारी आहे. पण याच वेळी या पॉलिसी स्टेटमेंटमध्ये इन्फ्लेशनबद्दल केलेलं अनुमान किंवा या पॉलिसी स्टेटमेंटमध्ये जागतिक परिस्थितीचं केलेलं अवलोकन आणि त्याचा भारतावर होणारे संभाव्य परिणाम हे जर लक्षात घेतले तर रिझर्व्ह बँकेने धोक्याची सूचना दिलेली आहे. व्याजदर जरी वाढवलेले नसले तरी धोक्याची सूचना दिलेली आहे. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये जर ही परिस्थिती अशीच चालू राहिली किंवा बिघडली तर रिझर्व्ह बँकेला मॉनिटरी पॉलिसीद्वारे हस्तक्षेप करून रेपो रेटमध्ये वाढ करावी लागेल. म्हणजे आज आता आपल्या हाऊसिंग लोनवरचा इन्स्टॉलमेंट किंवा इतर कुठली घेतलेली कर्ज याची इन्स्टॉलमेंट याच्यात आज काहीही बदल होणार नाहीत. त्यामुळे आपण निश्चिंत राहायला हरकत नाही. पण त्याचबरोबर ठेवीवरचे व्याजदर पण हे कायम राहणार आहेत. पण महागाई वाढतीये,
त्यामुळे ठेवीचं व्याज जे मला मिळतं त्यातून रिअल रिटर्न्स मला मिळत नाहीत, ही तक्रार मात्र ठेवीदारांची चालू राहणार. येणाऱ्या 2 महिने आपल्याला याच परिस्थितीशी ॲडजस्ट व्हावं लागणार आहे. एवढंच. यासह या मॉनिटरी पॉलिसीबद्दलची माहिती आपण इथेच थांबूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.